सुस्वागतम मुलांनो, यापूर्वी आपण प्रश्न क्रमांक 1 गद्य विभाग गुण 18 याचं बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये असलेले विभाजन अभ्यासले। आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 2 पद्य विभाग गुण 16। तर चला, पद्य विभागातील प्रश्न दुसरा अ हा पठित पद्यावर आहे। एकूण गुण आहेत 8। प्रश्नाचं स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे। मुलांनो, कविता छापील स्वरूपात प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आणि त्यावर हे सर्व प्रश्न तुम्हाला विचारले जाणार। बच्चों ध्यान देना, आपकी मराठी की किताब में से एक कविता आपको छाप कर दी जाएगी और ये 8 गुण के प्रश्न उस पर रहेंगे। तो स्वरूप देखते हैं, ठीक है। कृती 1 व 2 यामध्ये आकृतिबंध पूर्ण करा, कोष्टके पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा, ओळींचा अर्थ इत्यादि कृतींपैकी कृती विचारल्या जातील। बच्चों ध्यान देना, कृति 1 और 2 में जो प्रश्न का स्वरूप है उनके प्रकार मैंने दिए हैं, आपको प्रैक्टिस करनी है, ठीक है। आता कृती 3, कवितेतील कोणतेही 4 शब्द दिले जातील, त्यांचे अचूक अर्थ लिहिणे अपेक्षित आहे। अचूक उत्तरास प्रत्येकी अर्धा गुण। बच्चों ध्यान देना, आपको जो कविता दी गई है उसी कविता में से 4 शब्द दिए जाएंगे। वो समानार्थी के रूप में ही एक क्वेश्चन है, आधे आधे गुण के 4 शब्द, ठीक है। कृती 4 काव्य सौंदर्य कृती, यामध्ये विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य या 3 घटकांपैकी कोणत्याही एका घटकावर 2 गुणांची एक कृती असेल। बच्चों 3 में से कोई एक सौंदर्य आपको लिखने के लिए आएगा, ठीक है। आता पद्य विभागातील प्रश्न दुसरा आ, हा जो प्रश्न आहे तो कृती आधारित आहे, मुद्द्यांच्या कृती आधारित। एकूण 6 कृती आहेत, त्यापैकी 5 कृती 8 गुणांच्या तुम्हाला लिहायच्या आहेत। मग तो प्रकार कसा आहे नीट लक्ष द्या। प्रश्न 2 अ मध्ये दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची नावे दिली जातील। त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे। मतलब प्रश्न 2 अ में जो कविता छाप कर दी है उसके व्यतिरिक्त 2 कविता के नाम दिए जाएंगे। मग या प्रश्नाचं स्वरूप अशा पद्धतीचं आहे। पहिलं कवी कवयित्रीचं नाव, दुसरं कवितेचा विषय, तिसरं 2 ओळींचा सरळ अर्थ, चौथा कवितेतून मिळणारा संदेश, 5वा कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, 6वा प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ। 6 पैकी 5 परीक्षेला विचारल्या जातील। पहा इकडे, वरील 6 कृतींपैकी 1-1 गुणांच्या पहिल्या 2 कृती आणि 2-2 गुणांच्या उर्वरित 4 कृतींपैकी कोणत्याही 3 कृती अशा एकूण 5 कृती परीक्षेत विचारल्या जातील मुलांनो। आता इकडे मी तुम्हाला बोर्ड प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिलेले आहे। पहिली इमेज मध्ये प्रश्न दिसतात, दुसऱ्या इमेज मध्ये पूर्ण कविता छापलेली आहे आणि तिसऱ्या इमेज मध्ये त्याच कवितेवर आधारित प्रश्न आणि काव्य सौंदर्य आहे। प्रश्न दुसरा आ यामध्ये तुम्हाला 2 कविता दिल्यात बघा, कंकीला मी दास तुझा आणि स्वप्न करू साकार, आणि एकूण मुद्दे 5 आहेत। नीट लक्ष द्या, ठीक आहे मुलांनो। आता याच्या पुढील व्हिडिओ जो आहे तो आहे आपला स्थूल वाचन विभागावरती, एकूण गुण 6। तो नक्की पहा, आनंदाने अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा।